मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल दौलत कटिंग पॉइंट येथे बुलेट व स्विफ्ट कारचा अपघातात 2 जण मृत्युमुखी। दिनांक 3 मे 2026 रोजी 8:15 वाजता चांदवड बाजूकडून नाशिक बाजूकडे बुलेट क्रमांक MH15 KP 8636 यांच्यावरून मुंबई आग्रा महामार्गाने शिरवाडे येथील हॉटेल दौलत जवळील रोडचा कट पॉइंट येथे बुलेट चालवणारे यांनी U-टर्न घेत असताना पाठीमागून येणारी स्विफ्ट कार गाडी क्रमांक MA 41V 7698 वरील चालक राजेंद्र शंकर काठेपुरी राहणार मर्चंट बँक समोर शिवाजी रोड घर नंबर 11 45 कॅम्प मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार गाडी भरधाव वेगात चालवून बुलेटला ठोस मारून अपघात केला। अपघातातील बुलेट चालक अशोक मुरलीधर चव्हाण भोयगाव येथील शिक्षक व पाठीमागे बसलेले मेजर ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे यांचा अपघात झाला। या अपघातात बुलेट चालक अशोक मुरलीधर चव्हाण यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाचा मार लागून ते जागेवरच मयत झाले, तर पाठीमागे बसलेला शहीद जवान ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे यांच्या डोक्यात हातापायास गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात मुक्का मार लागून त्यांना पिंपळगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता मात्र तेथून त्यांना पुणे येथील आर्मीच्या दवाखान्यात घेऊन गेले असता त्या ठिकाणी ते देखील 2 दिवसांपासून मृत्यूची झुंज देत असता अखेर ते दिनांक 5 मे 2026 रोजी मयत झाल्याची माहिती चांदवड तालुक्यातील रायपूर येथे कळताच संपूर्ण तालुका व रायपूर गाव मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करत आहे। त्याप्रसंगी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहीद नायक ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे यांना आपल्या मूळ गाव रायपूर येथे त्यांची अंत्ययात्रा गावातून मिरवणूक करून त्यांना त्यांच्या घरी आणल्यावर त्यांची पत्नी व एक मुलगा, आई-वडील, आजोबा, आजी असा त्यांचा परिवार आहे। मात्र घरी आणल्यावर घरातील नातेवाईकांनी त्यांचा देह बघून टोह फोडला। त्यानंतर त्यांच्या शेतातील घराजवळ शासकीय इतमात व नातेवाईक यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून व अग्निडाग देण्यात आला। त्याचप्रमाणे शहीद नाईक ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे हे गेल्या 15 वर्षांपासून हे युनिट 21 कुमाऊ रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना ते आपल्या मूळ गावी रायपूर येथे काही दिवसांसाठी सुट्टी काढून आले होते। त्याचप्रमाणे त्यांना शासकीय आर्मीचे अधिकारी व चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, नायब तहसीलदार राजेंद्र केदारे चांदवड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, गणेश निंबाळकर, मनोज शिंदे आदींनी यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली भाषणातून वाहिली। या घटनेची खबर व फिर्याद भास्कर मुरलीधर चव्हाण वय वर्ष 56 राहणार शिरसाणे तालुका चांदवड यांनी पिंपळगाव पोलीस ठाणे येथे दिली असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक बैरागी करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।